निवडणुका जाहीर झाल्या त्या सत्ताधारी पक्षाचे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. हे कशामुळे निवडून आले? हे काय फार मोठे लोकप्रिय नेते किंवा फार मोठे समाजसेवक नव्हते. या प्रभागाच्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आला तर या वॉर्ड मध्ये तुम्ही कुठले बदल करणार? आतापर्यंत जे 10,000 घरं या पूर परिस्थितीतून प्रभावित होत होते त्यांना त्याच्यापासून कुठेतरी सुटका मिळणार आहे. सिगारेट आणि तंबाखू गुटख्यापर्यंत ठीक होता, आता आपल्या कल्याणपूर्वेमध्ये MD सारखे ड्रग्सचा प्रवेश झालेला आहे. आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या की आपल्याकडे पोलीस बळ फार कमी आहे. आपण फक्त सांगतो की आजकालची हल्ली मुलं खेळत नाही, फक्त ते सोशल मीडियावरती असतात, परंतु आपण त्यांना मैदानच उपलब्ध करून देत नाही, तर मग लोक खेळणार कशी काय? नमस्कार मित्रांनो, मी हर्षल राणे आपल्या या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकारण आणि सामाजिक कार्य याबद्दल आपण प्रामाणिकपणे या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. राजकारण हे फक्त सत्तेसाठी नसून सेवेसाठी कसं असतं आणि राजकारण आणि सामाजिक कार्य हे दोन गोष्टी एकत्र आल्यावर समाजात बदल कसा घडतो हेच आपण या पॉडकास्टमध्ये महत्त्वाच्या दृष्टीने बघणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026 निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 14 क वॉर्डमधील शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट नीरज कुमार. मी त्यांचं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. आणि मला सांगायला आवडेल की नीरज कुमार हे माझे शेजारी, माझे स्टुडंट, आणि आज जेव्हा मी त्यांना ॲडव्होकेट बोलतो तेव्हा एक प्राऊड फील होतं, कारण मी त्याला लहानपणापासून बघितलं आहे. एका छोट्याशा घरातून आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही कशा प्रकारे एवढी मोठी भरारी घेणं हे खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि याच गोष्टीचा विचार करून मी पुढच्या प्रश्नांना सुरू करतो. नीरज कुमार, लहानपणीचा विषय निघालाय तर मला विचारायचं आहे की तुमचं लहानपण कसं गेलं? माझा जन्म कल्याणच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला. माझे वडील एक सामान्य रिक्षा चालक आहेत. आपल्याकडे पूर्वीपासून कल्याण परिसरामध्ये जी समस्या आहे, गेल्या 30 वर्षापासून तीच समस्या आहे. पूर्वी आपल्याकडे खाजगी रुग्णालयात नव्हते आणि ज्या होत्या त्या देखील सामान्य लोकांना खिशाला परवडणाऱ्यासारखे नव्हते. आणि माझे वडील एक सामान्य रिक्षा चालक, त्यामुळे माझा जन्म ज्या सरकारी रुग्णालयात झाला तेव्हापासून आजपर्यंत आपल्या या कल्याणपूर्व परिसरामध्ये एकही प्रसूतिगृह नाही, त्याचं मला दुःख आहे. आणि हेच सगळं विचार डोक्यात आणून मी आज या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभा आहे. माझं शिक्षण कल्याणपूर्वेतील एका सरकारी शाळेत झालं. त्याच्यानंतर पदवी मिळवण्याकरिता मी RKT कॉलेज इथून BCom केला, त्याच्यानंतर लॉ, त्याच्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ आर्ट्स इन पॉलिटिक्स. हे सगळे करत असताना घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे मी 10वी पास झाल्यापासून छोटे मोठे व्यवसाय करायला लागलो, छोटे मोठे कामं करायला लागलो. त्याच्यातून माझ्या शिक्षणाचा खर्च, माझ्या वडिलांना थोडाफार आर्थिक हातभार लावण्याचा प्रयत्न मी करत असताना सामान्य लोकांची जी अडीअडचणी असतात, मी स्वतः एका चाळीत राहणारा मुलगा आहे, त्यामुळे मला सामान्य लोकांची अडीअडचणी, त्यांची समस्या, त्यांचं दुःख याची जाण आहे. त्यामुळे लोकसेवेत आपण आलं पाहिजे, राजकारणात आपण आलं पाहिजे, कारण की राजकारणात आल्याशिवाय समाजकारण करणं फार कठीण होतं. बरोबर. म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बाळासाहेबांच्या ब्रीदवाक्याला अनुसरून 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही लोकसेवेच्या भावनेतून या राजकारणामध्ये आलो. शिवसैनिक म्हणून अनेक समाजोपयोगी काम आतापर्यंत करत आलो आहे. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाची संबंधित असल्यामुळे, शिवसेनेची संबंधित असल्यामुळे ठाकरे परिवारांसोबत किंवा ठाकरेंबंधूबद्दल असलेली निष्ठा या सगळ्या गोष्टी पाहता आज मला वयाच्या 30व्या वर्षी पक्षाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिलेली आहे. खरं तर माझ्यासारख्या व्यक्तीला एखाद्या पक्षाने उमेदवारी देणं हे इतर कुठल्याही पक्षाला जमणार नाही, कारण की कमी वयात उमेदवारी फक्त जे राजकीय घराण्यातली लोकं असतात किंवा आर्थिक पाठबळ असलेली लोकं असतात त्यांनाच मिळू शकते. बरोबर. माझ्या मागे कुठलेही आर्थिक
पाठबळ नसताना, कुठलाही राजकीय घराणा, राजकीय वारसा नसताना मला वयाच्या 30व्या वर्षी माझ्या पक्षांनी उमेदवारी दिली. म्हणून मला माझ्या पक्षाचा अभिमान आहे. कल्याण म्हटलं तर एक फ्युचरचा हब आहे. फ्रॉम एज्युकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू बोला किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पॉइंट ऑफ व्ह्यू बोला. हा कल्याण जो भविष्यामध्ये आपल्या एक महाराष्ट्राची वेगळी ओळख म्हणून कदाचित उभा राहू शकतो. या कल्याणबद्दल तुमचं व्हिजन काय आहे? लोअर मिडल क्लास फॅमिली आहे किंवा जे लोअर क्लास फॅमिली आहे, त्यांची जी समस्या, त्यांचे जे दुःख आहेत, त्यांची मला जाण आहे. त्यामुळे आपल्या या कल्याणमध्ये हे फार जे हाय स्टँडर्ड लोक आहेत, त्यांची लोकसंख्या कमी आहे. आपल्याकडे जी आपली समस्या आहे ते मूलभूत समस्या आहे. पहिले गेल्या अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेत, त्यांच्याकडे या शहराबद्दल कुठलाही विजन त्यांनी डोक्यात ठेवून या ठिकाणी काम केलेलं नाही आहे. फक्त पदं मिळवण्याकरिता, नगरसेवक होण्याकरिता, आमदार होण्याकरिता, खासदार होण्याकरिता लोक निवडणुकीत सहभागी झाले, परंतु त्यांनी डोक्यात त्यांच्यासमोर कुठलाही विजन ठेवला नाही. त्या उलट मतदारांनी त्यांच्याबद्दल, त्या विजनबद्दल कधी त्यांच्याशी विचारणा केली नाही. ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न विचारलात की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासाबद्दल तुमच्याकडे काय रोडमॅप आहे, त्याच पद्धतीने जनतेने कधी या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न केला नाही. आज मी का या निवडणुकीत सहभागी झालो किंवा मला नगरसेवक पद हे का मिळवायचं आहे, तर आपल्या या शहराची जी रचना आहे किंवा त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेशनचं काम ते महानगरपालिका करत असते. महानगरपालिकेचे अधिकारी या नगरसेवकांच्या सल्ल्यानुसार किंवा त्यांच्या मागणीनुसार जे काय गरजा आहेत ते पुरवत असतात. आज आपल्याकडे म्हणजे देश स्वतंत्र होऊन अनेक वर्ष उलटून गेले तरी जे मूलभूत सुविधा आहेत, जे बेसिक नीड्स आहेत, ते अजून आपण फुलफिल करू शकलो नाही आहे. त्यामुळे चांगले रस्ते, पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था, आज अनेक सोसायट्यांमध्ये महापालिका पाणी कर घेते, परंतु त्यांना पाणी पुरवठा हे वेळेवर होऊ शकत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे जागोजागी कचऱ्याचा ढीग बघायला मिळतं. म्हणजे आपल्या शहराला, कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटीचं नाव दिलेलं आहे फक्त, परंतु स्मार्ट सिटी हे कुठल्याही अँगलने दिसत नाही. त्या कचऱ्याची समस्या असेल, त्यानंतर वेळोवेळी अनेक महिन्यापासून आपण बघतोय की रात्री अपरात्री कधीही वीज खंडन होतं, इलेक्ट्रिक शॉर्टेज आहेत. त्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी उपाययोजना केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडे जे लहान मुलांना खेळण्याकरिता आपल्याकडे सुसज्ज असं मैदान नाही आहे. आज लहान मुलांना खेळायचं असेल किंवा इतरांना कोणाला खेळायचं असेल तर त्यांना टर्फ बुक करावा लागतो. 2-2, 3-3 हजार रुपये पे करून त्या ठिकाणी ते टर्फ बुक करून त्या ठिकाणी खेळायला जात असतात. त्यामुळे आपल्याकडे चांगले मैदान असले पाहिजे. वाढ तेथे मैदान हे आमचा एक उपक्रम आम्ही राबवलं होतं. त्याला या सत्ताधारींनी दाबण्याचा प्रयत्न केला, कारण की जनतेचा आवाज ते बनत चालला होता. लोकांची मागणी आहे. आपण फक्त सांगतो की आजकालची हल्ली मुलं खेळत नाही, फक्त ते सोशल मीडियावरती असतात, परंतु आपण त्यांना मैदानच उपलब्ध करून देत नाही, तर मग लोक खेळणार कशी काय? आणि जर मुलं खेळत नसतील तर मग हे टर्फचे धंदे चालतायत कसे काय? 24 तास बुक असतो टर्फ. त्यामुळे हे जे नागरिकांचा जो पैसा आहे ते फक्त ते सत्ताधारी लोकांची तिजोरी भरण्याकरताच वापर होतोय. त्यामुळे त्या पैशाचा चांगला वापर करून आपण आपल्याकडे चांगली मैदानं, चांगले उद्यानं, चांगले रस्ते केल्यामुळे ट्रॅफिकची समस्या दूर होईल. ट्रॅफिकची समस्या दूर झाल्यानंतर प्रदूषणची समस्या दूर होईल. ग्राउंड हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आज कल्याण वेस्टला गेलं तर तिकडे एक प्रत्येक वॉर्डमध्ये सेपरेट ग्राउंड आहे. आजी-आजोबांना बसायसाठी गार्डन आहे. इनफॅक्ट डोंबिवलीलाही आहे. कल्याण ईस्टच या सोयीसाठी थोडासा दूर राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या प्रभागातून उभे आहात, प्रभाग क्रमांक 14 इकडे लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला यायचो. एक छोटासा ग्राउंड होता. पण आज इथे एवढ्या इमारती बनवलेल्या आहेत. काही इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स पण आहेत. आणि सगळ्यात मोठा चॅलेंज तुमच्या या प्रभागामध्ये लोकांना होतं पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये पूर स्थिती निर्माण होते. लोकांना घरातून बाहेर जावं लागतं, शाळेत आसरा घ्यावा लागतो. तुम्ही याबद्दल काही विचार केलेला आहे का? खरं तर पहिले जसा तुम्ही ग्राउंडचा प्रश्न घेतला, आपल्या या कल्याण पूर्वेमध्ये फक्त माझ्या प्रभागातच नाही तर संपूर्ण कल्याण पूर्वेमध्ये ग्राउंडसाठी आणि उद्यानांसाठी अनेक आरक्षित भूखंड आहेत. परंतु जसं मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे जे नियोजन शून्य लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहेत,
त्याचा हे दुष्परिणाम आहे. आपल्याकडे जे आरक्षित भूखंड आहे त्याचा वापर या लोकांनी कधी केला नाही किंवा ते विचार कधी महापालिकेच्या महासभेत मांडला नाही. त्याच्यामुळे आपण या मैदान आणि उद्यानांपासून आजपर्यंत वंचित राहिलेलो आहे. बरोबर. त्यामुळे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे जे प्रतिनिधी निवडून येतील त्यांच्याकडे त्यांनी सगळ्यांनी मिळून आमची एकच महापालिकेत सर्वप्रथम मागणी असेल की हे जे बेसिक नीड्स आहेत ते तर फुलफिल करावाच लागतील. त्याच पद्धतीने जे मैदान आणि उद्यान आहे हे आमचा प्रमुख प्राधान्य याच्याकडे असेल. दुसरा प्रश्न असा तुम्ही परिस्थितीबद्दल विचारलात. गेल्या अनेक वर्षापासून हा भाग जो आहे ते वालधुनी नदीला लागून आहे. खरं तर या वालधुनी नदीचा नाला झालेला आहे बरोबर. आणि याच्यासाठी देखील महापालिकेतली लोक जबाबदार आहेत. अच्छा. हे जे MIDCतले किंवा कारखान्यातले उल्हासनगर किंवा अंबरनाथ भागातले जे कारखाने आहेत त्यांचा जे ड्रेनेज आहे ते थेट या नदीमध्ये सोडल्यामुळे इथला पाणी दूषित झालं आहे. पाणी दूषित झालं आहे त्याचबरोबर ते थेट कचरा याच्यात सोडतात. त्याच्यामुळे विठ्ठलवाडी ते स्मशानभूमीच्या इथे जो रोडवरचा जो ब्रिज आहे त्याची रुंदी फार कमी आहे. त्याच्यामुळे हे जे कचरे टाकतात ते सगळे कचरा त्या ठिकाणी जाऊन ब्लॉक होतो आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा जास्त पाऊस पडतो त्या पाण्याला निघायला त्या ठिकाणी जागा नसतो. त्यामुळे या ब्रिजची रुंदी वाढवावी किंवा त्याची उंची वाढवावी म्हणजे पाण्याचा फ्लो हे फटाफट पास व्हावा. त्याच्यामुळे इथे जलजमाव होणार नाही, पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक पाठपुरावा केले, फार मंत्रालयापर्यंत आम्ही ब्रिजच्या रुंदीसाठी आम्ही प्रयत्न केलेले. आता आम्हाला महापालिकेने आश्वासनं दिलेले आहेत की ब्रिजचं काम आम्ही लवकरात लवकर करू. त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. बरोबर. तर अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत ते काम पूर्ण होईल आणि पुढच्या जो पावसाळा येणार आहे त्याच्यात या प्रभागाला म्हणजे आतापर्यंत जे 10,000 घरं या पूर परिस्थितीतून प्रभावित होत होते त्यांना त्याच्यापासून कुठेतरी सुटका मिळणार आहे. ओके. आय होप की काहीतरी तुम्ही एक प्लॅन कराल आणि इकडे जे लोक राहतात दर पावसाळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये जी भीती असते की यार आता काय होणार, 4 महिने कसे घालवायचे, ही भीती त्यांना पुढच्या पावसाळ्यात निर्माण नाही झालं पाहिजे असं काहीतरी करा ही माझी मनापासून तुमच्यासाठी इच्छा आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की आत्ताची जनरेशन ज्याला आपण जेनझी बोलतो, कल्याण ईस्टमध्ये हे जे ड्रग्सचं आणि नशेचं प्रमाण आहे ते कुठेतरी वाढत चाललं आहे. विठ्ठलवाडी स्टेशनला बोला, कल्याण स्टेशनला बोला, ब्रिजवर बोला, फ्लायओव्हरला बोला, लहान लहान मुलं नशा करताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा लोकांसमोर आपल्या आया बहिणी जेव्हा जात असतात त्यांचे जे हावभाव, जे नशेडी लोक असतात त्यांचे हावभाव बोला किंवा त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात या आपल्या लेडीजला खूप ऑड फील होतं आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. आणि मलाही माहिती आहे, मी सोशल मीडियावर बघितलं तुम्ही याच्यासाठी आंदोलन पण केलं होतं, भरपूर साऱ्या केसेसही तुमच्या अंगावरती आहे. पण हा प्रॉब्लेम कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही डोक्यामध्ये काय ठेवलं आहे, काय करू शकतो आपण यासाठी? खरं तर महिला सुरक्षा आणि हे नशेची समस्या हे एकमेकांशी कोरिलेटेड आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या कल्याण पूर्वेत ही प्रमुख समस्या बघत आहे. रस्त्यावरती उभे राहून कमी वयातली जी मुलं आहेत रस्त्यावर उभे राहून सिगरेट ओळत असतात. त्याचबरोबर सिगारेट आणि तंबाखू गुटख्यापर्यंत ठीक होता, आता आपल्या कल्याण पूर्वेमध्ये MD सारखे ड्रग्सचा प्रवेश झालेला आहे. तर ही समस्या अतिशय गंभीर आहे आणि या समस्येबद्दल आम्ही वेळोवेळी पोलिसांना माहिती देत असतो. आपल्याकडे सगळ्यात मोठी समस्या की आपल्याकडे पोलीस बळ फार कमी आहे. या कल्याण पूर्व भागात अपेक्षित जेवढा पोलीस बल अपेक्षित आहे लोकसंख्येच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तेवढा आपल्याकडे राज्य सरकार पुरवण्यासाठी असमर्थ आहे. अनेक जे हे ड्रग्स पॅडलर्स आहेत, हे गांजा आणि MD ड्रग्स सप्लाय करणारी लोक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही पोलिसांना माहिती देऊन, नार्कोटिक डिपार्टमेंटला माहिती देऊन त्यांचे हे अड्डे उद्ध्वस्त करायला लावले. अनेक पानटपऱ्या सील करायला लावले. जागोजागी जे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना देखील काही ठिकाणी गुटखा विक्री अजूनही सुरू आहे. आम्ही वारंवार ते तक्रार करून ते बंद करायला लावले आहेत. मुळात लोकांनी गुटखा खावा, पान खावा किंवा काही खावा ते त्यांचा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, परंतु तुम्ही गुटखा खाऊन माझा शहर अस्वच्छ करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. बिलकुल नाही. तुम्ही गुटखा खात असाल, तुम्ही तुमच्या घरात गुटखा खा,
तुम्ही जेवू नका, दिवसभर गुटखाच खात बसा, माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु ते गुटखा पान खाऊन तुम्ही रस्त्यावरती किंवा प्लॅटफॉर्मवरती, रिक्षा स्टँडवरती हे जे अस्वच्छता पसरवता, हे तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही. या सगळ्या गोष्टीचा माझा विरोध आहे. काही वर्षापूर्वी तिसगावमध्ये एका अल्पवयीन मुलीची त्याच्या आईच्या हातातून खेचून तिची भर रस्त्यावरती निर्गुणपणे हत्या करण्यात आली. करण्यात आली होती. बरोबर. आणि तो हत्याकरू जो होता तो सुद्धा नशेच्या आहारी नशेच्या पडलेला आहारी. होता. तो एखाद्या म्हणजे इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं समजला की तो नशेळी व्यक्ती होता. तो फार वय नव्हता त्याचा, पण मला वाटतं 18-19 वर्षाचा तो तरुण होता. तर या सगळ्या गोष्टीचा राग माझ्या मनात होता आणि या घटनेविरोधात आम्ही कल्याणपूर्वेतील तमाम नागरिकांच्या समवेत आम्ही एक कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या महिलांना, कल्याणपूर्व भागातील महिलांना सुरक्षा देण्याकरिता एक मोर्चा काढला आणि या घटनेचा जाब विचारण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणि जे आम्ही त्या ठिकाणी विचार मांडले किंवा आम्ही जे पोलिसांपुढे प्रश्न उपस्थित केले, त्याचा राग येऊन पोलिसांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केला. अच्छा. त्यावेळेस आम्ही जे आवाज उचलायचा प्रयत्न करत होतो, ते आवाज कुठेतरी आमचा दाबण्याचा प्रयत्न या सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी ते गुन्हा दाखल करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आज अनेक जण विचारतात की निवडणुकीत उभा आहे आणि तुझ्यावरती गुन्हे दाखल आहेत. तर माझ्यावरती कोणी चोरी, बलात्कारी किंवा खंडणीचे गुन्हे दाखल नाही आहेत. हे लोकांसाठी आंदोलनं केलेत, महिला सुरक्षेसाठी आंदोलनं केलेत आणि त्या आंदोलनाचे गुन्हे माझ्यावरती दाखल आहेत. बरोबर. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे की मोठे मोठे पॉलिटिशियन जे आहेत त्यांच्यावरही सुरुवातीला असेच गुन्हे दाखल झाले आणि ते समाजकार्यासाठी होते. कुठलाही त्यामध्ये गैरव्यवहार असा नव्हता. हा झाला जेनझीचा प्रश्न आणि मला असं वाटतं की यामध्ये आपल्यापेक्षा जास्त रोल जो आहे तो पॅरेंट्सचा आहे. त्यांनी जास्त पुढाकार घेतला पाहिजे. पण अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि खास करून पुन्हा तो तुमच्या प्रभागामध्ये आहे. आज आपण BMCमध्ये बघतोय धारावी झोपडपट्टीचं पुनर्वसन होत आहे आणि काही लोक बोलत आहेत की बिल्डरच्या घशात ही झोपडपट्टी झालेली आहे. पुनर्वसन हे फक्त नावापुरतं आहे. काही वर्षानंतर आपल्या कल्याण डोंबिवली आणि खास करून तुमच्या एरियामध्येही हा प्रकल्प येऊ शकतो. मग इथे राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठी तुमचं काही प्लॅन किंवा विजन आहे का? खरं तर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी क्लस्टर योजना ही सरकारने आदेश तर काढलेला आहे, परंतु अजूनपर्यंत ते क्लस्टर योजना कुठे राबवण्यात आलेल्या नाही आहे. तर आमची देखील इच्छा आहे की जे झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी जी लोकं आहेत, जे सामान्य चाळीमध्ये राहणारी लोकं आहेत, त्यांना हे बिल्डिंगमध्ये किंवा फ्लॅट्स घेणे हे त्यांना खिशाला न परवडण्यासारखं आहे. त्यामुळे आमची देखील इच्छा आहे की त्यांचं पुनर्वसन व्हावा, त्यांना चांगलं घर मिळावं. परंतु हे सगळे होत असताना क्लस्टर योजना जरी आमच्या प्रभागात आली तरी कुठल्याही धारकांवरती कुठलाही अन्याय होणार नाही किंवा जे रूम मालक आहेत त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही. जे सरकारने निर्धारित केलेला जो एरिया आहे ते प्रत्येकाला मिळालं पाहिजे. चांगला सुसज्ज व्यवस्थेसोबत ती सदनिका त्यांना मिळाली पाहिजे. जेपर्यंत ते बांधकाम पूर्ण होत नाही तेपर्यंत त्यांना जे पर्यायी जागेसाठी जे भाडं ते आहे ते वेळोवेळी मिळालं पाहिजे. त्याच पद्धतीने त्यांच्याकडून कुठलाही एक्स्ट्रा पैसा न घेता त्यांना ती सदनिका मिळावी याच्यासाठी आमचा ते प्रयत्न राहणार. एक मी बोलू शकतो की भविष्यात जर तुम्ही निवडून आलात तर इकडच्या लोकांसाठी फायदा असेल की तुमच्याकडे ॲडव्होकेटची डिग्री आहे, कायद्याचं तुम्हाला नॉलेज आहे. भरपूर ठिकाणी आपण बघतो की असे काही लीडर असतात की ज्यांना जे नॉलेज पाहिजे ते नॉलेज नसतं. समाजात त्यांचं वर्चस्व असतं, निवडून येतात. पण एज्युकेशन म्हणा, नॉलेज म्हणा, या 2 गोष्टी नसल्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंटच्या भरपूर साऱ्या फॅसिलिटी ज्या तुमच्या वॉर्डमध्ये यायला पाहिजे ते येत नाही. पण मी सांगेन की तुमच्या डिग्रीचा कदाचित इकडे फायदा होऊ शकतो. कसं आहे, गेल्या 25-30 वर्षापासून आपण ज्या लोकांना निवडून देतोय त्यांचं सगळं राजकीय वर्चस्व आहे, प्रचंड पैसा आहे, त्याच्या जीवावरती ते नगरसेवक म्हणून निवडून तर येतात. बरोबर. परंतु महापालिकेत जे अधिकारी बसलेले असतात ते IAS लेवलचे अधिकारी असतात बरोबर. किंवा मोठे ऑफिसर्स असतात. त्यांच्याकडे आपल्या प्रभागाची समस्या मांडणे इतकी त्यांना हिंमत होत नाही.
अच्छा. गल्लीत ते गुंडागिरी करू शकतात, परंतु त्या अधिकाऱ्यांसमोर आपल्या प्रभागाची समस्या समजवणे किंवा त्याच्यासाठी जे योग्य ती मागणी किंवा जे कागदोपत्री जे व्यवहार करायचा असतो त्याचा त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे मी कल्याणपुरातील प्रत्येक मतदारांना विनंती करेन की अशा लोकांना, म्हणजे फार शिक्षितच असावा असातला भाग नाही. एखादा अशिक्षित व्यक्ती असेल तरी त्याच्या मनात जर विजन असेल, आपल्या शहराचा विकासाबद्दल त्याच्या डोक्यात जर संकल्पना असेल तर तोही करू शकतो. बरोबर. अशा लोकांनाच आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. तर आणि तरच कुठेतरी जाऊन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा विकास होईल आणि आपण नवी मुंबई आणि मुंबईसारख्या शहरांची बराबरी कुठेतरी करू शकू. नाही, हे असंच कल्याण डोंबिवलीमध्ये होणं खूप जरुरी आहे. लोकांनी कुठे पैशाच्या आहारी न जाता आपल्या मुलांचं भविष्य कसं वेल सेटल होऊ शकतं, या विचाराने या इलेक्शनमध्ये वोट देणं जरुरी आहे. नाव आता विषय निघाला पैशाचा. इलेक्शन म्हटलं तर पैसा लागतो. मी बघितलं आहे एकेकाच्या घरामध्ये 2-2, 3-3 हजार पर पर्सन वाटले जातात. पण इलेक्शन म्हटलं तर फंड. आणि मी वैयक्तिकरित्या तुम्हाला ओळखतो की तुम्ही ज्या फॅमिलीमधून आहात, एक ऑटो ड्रायव्हरचा मुलगा, आणि हा एवढा फंड इलेक्शनच्या वेळेला जमा करायचं, जे थोडंसं एक गणित मला कळलं नाही की पैशाचं अरेंजमेंट कशा प्रकारे होतं आहे. ज्या पद्धतीने मी पूर्वी तुम्हाला सांगितलं, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. माझ्या मागे जी जनशक्ती उभी आहे तेच हे लोकवर्गणीतून पैसे गोळा करून, म्हणजे आम्ही मतदारांना पैसे वाटणार इतपत आमच्याकडे पैसा नाही किंवा ते पद्धतच लोकशाहीला मान्य नाही आहे. बरोबर. आणि लोकशाहीच्या विरुद्ध काम करणं हे माझ्या कार्यप्रणालीला पटत नाही. त्यामुळे जे फक्त प्रचार साहित्य असतील किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतील निवडणुकीमध्ये जे आपण अवॉइड करू शकत नाही, अशा खर्चांसाठी जे पैसे लागतोय ते माझ्या मागे जी अदृश्य शक्ती आहे किंवा जे जनशक्ती आहे ते लोक, कोणी 2,000 देतोय, कोणी 5,000 देतोय. एका लहान मुलांनी त्या दिवशी प्रचार करत असताना मला त्यांनी जमा केलेले 150 रुपये दिले. काय बात आहे. तर अशा पद्धतीने लोक हे पैसे गोळा करून, माझ्याकडे मी घेत नाही आहे पैसे, लोकच जमा करतायत, तेच एकमेकांमध्ये कॉर्डिनेशन ठेवतायत. वेगवेगळ्या विचारांची लोक, वेगवेगळ्या संघटनेची लोक, वेगवेगळ्या पक्षाची लोक ते माझ्यासाठी हे पैसे गोळा करतायत आणि जिथे गरज भासते त्या ठिकाणी ते खर्च करतायत. त्यामुळे या धनशक्ती विरुद्ध जी जनशक्तीची लढाई आहे त्याच्यात मी नक्कीच यशस्वी होईन. क्या बात आहे. लोकांच्या वर्गणीतून लढणारा नेता मी पहिल्यांदा बघतोय. नाही, खूप खूप शुभेच्छा. अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता सध्या जो आहे हिंदी मराठी हा वाद जो आहे तो एकदम काय बोलतात, तो हाय पॉईंट सध्याचा आहे. म्हणजे असं बोललं जातं की मराठी माणसाला वोट करा, आणि तुमचं नाव नीरज दुबे. मग तुम्हाला कुठे असं वाटतं का की आपल्या या नावामुळे म्हणा मराठी वोटिंग डिवाइड होईल किंवा असं काही? मुळात महाराष्ट्रात ही आमची तिसरी पिढी आहे. तुम्ही जरी बाय बर्थ मराठी असाल, मी बाय चॉईस मराठी आहे. क्या बात. तुमच्याकडे पर्याय नव्हता, तुम्ही मराठी आईच्या पोटी जन्माला आले म्हणून तुम्ही मराठी झाले. बरोबर. परंतु माझ्याकडे पर्याय असताना मी या पावन मराठी भूमीला, या महाराष्ट्राच्या भूमीला निवडलेलं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रावरती प्रेम करणारा आणि प्रेम करण्याचा आणि महाराष्ट्रावरती अधिकार दर्शवण्याचा माझा अधिकार तुमच्यापेक्षा किंवा इतर मराठी माणसांपेक्षा जास्त आहे. आज या कल्याण शहरामध्ये माझा जन्म झाला. मराठी संस्कृती असेल, मराठी परंपरा असेल किंवा मराठी भाषा असेल, त्याचा मी माझ्या अंतःकरणापासून त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्या वातावरणामध्ये मी रमत आलेलो आहे. त्यामुळे या मराठी मातीचा माझ्यावरती कर्ज आहे. माझ्या शहरासाठी, ज्या शहरात मी जन्माला आलो त्या शहरासाठी काहीतरी करावा, त्या शहराचा ऋण फेडण्यासाठी काहीतरी आपण देणं लागतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं म्हणणं होतं की देहाकडून देवाकडे जात असताना मधी लागतो तो देश, आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि याच विचारातून आज मी या निवडणुकीत सहभागी झालेलो आहे. त्यामुळे हे जे लोक म्हणतात, हे विरोधक प्रोपोगेंडा सेट करतायत की अमराठी आहे त्याला मराठी मतदान करणार नाही. माझ्या मागे आज माझ्यासोबत एकही अमराठी लोक कमी असून माझ्याकडे जे माझे मराठी मित्र आणि जे सगळे शिवसैनिक आहेत हेच माझ्या पाठीशी उभे आहेत आणि तेच माझी ताकद आहे. हे तर बरोबर आहे. सध्याची
परिस्थिती अशी आहे, की आताची जी जनरेशन आहे, जी खास करून वेल एज्युकेटेड असते, शिकलेली असते. कुठेतरी ऑब्झर्व्ह करतो, की त्यांचं स्वप्न असतं, की कॉर्पोरेटमध्ये जॉब करायचं किंवा आउट ऑफ इंडिया जाऊन जॉब करायचं. पण या पिढीबद्दल एकही विचार असा नाही करत, की राजकारणामध्ये एंट्री करावं. आज तुम्ही एक युवा नेतृत्व आहे, 30 वर्षाचे तरुण आहात आणि तुम्ही राजकारणामध्ये आलात. पण का होत असेल असं, की मॅक्सिमम मुलं जे आहेत, जे वेल एज्युकेटेड आहेत, ते या पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी उत्सुक नाही आहेत? खरं तर हे आपल्या देशाचा दुर्दैव आहे. राजकारणामध्ये चांगले सुशिक्षित लोक, तरुण लोक हे राजकारणापासून दूर आहेत, म्हणून आपल्या देशाची दुरावस्था होत आहे. बरोबर. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाची जी पातळी खालवलेली आहे, त्याच्यामुळे कदाचित हे उच्च शिक्षित जे तरुण आहेत हे राजकारणापासून लांब राहतात. आज आपण हे जे प्रकार महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आपण बघतोय, निवडणुका जाहीर झाल्या झाल्या या सत्ताधारी पक्षाचे 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडून आले. बरोबर. हे कशामुळे निवडून आले? हे काय फार मोठे लोकप्रिय नेते किंवा फार मोठे समाजसेवक नव्हते. यांनी लोकांसाठी फार मोठा प्रचंड काय योगदान केलं आहे किंवा काय बलिदान केलं आहे म्हणून हे बिनविरोध झाले नाही. यांनी हे जे विरोधी पक्षाचे जे उमेदवार यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांच्यावरती दबाव आणून, त्यांना आमिष देऊन, त्यांना करोडो रुपये देऊन त्यांचा अर्ज मागे घ्यायला लावलेला आहे. बाप! खरं तर ही लोकशाहीची हत्या आहे. आज लोकांकडे जे मतदानाचा अधिकार आहे हे या लोकांनी हिरावून घेतलेलं आहे. आणि अशा सगळ्या राजकीय परिस्थितीमुळे मला वाटतं तरुण याच्यापासून लांब जात असतील. परंतु माझी तरुणांना विनंती आहे की जर आपल्याला एखादा ठिकाणचा घाण स्वच्छ करायचा असेल तर त्या घाणीत आपल्याला उतरावं लागतो. उतरावं लागेल. त्यामुळे चांगल्या लोकांनी, उच्च शिक्षित आणि चांगले विचार असलेले तरुण या ठिकाणी राजकारणात यायला पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्हाला उमेदवारी भेटली आहे. पण तुमच्या समोर एक तगडे उमेदवार आहे, जे तुम्हाला चॅलेंज करतायत, जे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर म्हणून ओळखले जातात. या चॅलेंजला तुम्ही कसं सामोरे जाणार? खरं तर ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे. आज समोर जरी त्यांच्याकडे धनशक्ती असेल तरी माझ्याकडे जनशक्ती आहे. आज मी गेल्या माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये निम्म आयुष्य राजकारणात आणि समाजकारणात दिलेलं आहे. बाळासाहेबांचा एक ब्रीद वाक्य होता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी लोक आहोत. आम्ही जे समाजकार्य, जे लोकांसाठी आतापर्यंत कार्य केलेलं आहे, त्या कार्यातून आकर्षित होऊन आज या प्रभागातील अनेक मतदार हे स्वतःहून ते माझ्याकडे आले. ज्यावेळेस इथले जे स्थानिक नगरसेवक होते हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर इथले जे शिवसैनिक होते, इथले जे जुने शिवसैनिक होते, इथले जे प्रामाणिक मतदार होते, त्यांना एक वेगळा पर्याय हवा होता. म्हणून त्यावेळेस हे सगळेजण आमच्या जिल्हाप्रमुखांकडे आले. त्यांनी मागणी केली की बाबा अमुक अमुक व्यक्ती आम्हाला या ठिकाणी उमेदवार म्हणून द्या. मी स्वतःहून काय आलो नव्हतो इथे निवडणुका लढवण्याकरिता. त्यामुळे ही लढाई माझ्यासाठी एकतर्फी आहे. इथे कुठलाही आवाहन किंवा कुठलाही चॅलेंज नाही. त्यांच्याकडे जरी धनशक्ती असेल तरी माझ्याकडे जनशक्ती आहे आणि निवडणुकीमध्ये जनशक्ती महत्त्वाची असते. लोक पैसा घेऊन मतदान हे आपल्या पसंतीच्या उमेदवारालाच करत असतात आणि जे हे धनशक्तीवाले जे उमेदवार आहेत त्यांच्याच पक्षातली लोक हे जे एक अदृश्य शक्ती आहे ते माझ्या मागे काम करत आहे. त्यामुळे त्याचा जे परिणाम आहे ते तुम्हाला 16 तारखेला नक्कीच दिसेल. क्या बात आहे. पण कल्याण म्हटलं तर एक फ्युचरचा हब आहे. फ्रॉम एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू बोला किंवा इन्फ्रास्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यू बोला. हा कल्याण जो भविष्यामध्ये आपल्या एक महाराष्ट्राची वेगळी ओळख. बरोबर. जर म्हणजे आपल्याला आपलं जर देश बदलायचा असेल तर एज्युकेटेड लोकांनी पॉलिटिक्समध्ये आलं पाहिजे. नक्कीच. नीरज, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. ना आता फक्त एकच लास्ट क्वेश्चन मला तुम्हाला विचारायचं आहे. माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही नगरसेवक व्हायला पाहिजे. मनापासून इच्छा आहे. पण या प्रभागाचं जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या वॉर्डमध्ये तुम्ही कुठले बदल करणार? या वॉर्डसाठी तुमचं काय विजन असेल? सगळ्यात प्रथम तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून माझ्या या प्रभागातील मतदारांचा मी
हात जोडून माफी मागेन. मी माझ्या पक्षाच्या वतीने, मी माननीय उद्धव साहेबांच्या वतीने या प्रभागातील मतदारांचा माफी मागेन. उद्धव साहेबांनी जे उमेदवार किंवा ज्या व्यक्तीला गेल्या 25 वर्षापासून या प्रभागात नगरसेवक म्हणून निवडून दिलं किंवा ते उमेदवारी म्हणून संधी दिली, अशा व्यक्तीने या प्रभागाची अत्यंत दुरवस्था करून टाकलेली आहे. बरोबर. आणि ते माझ्या पक्षाचे होते, सध्या तर नाही आहे, माझ्या पक्षाचे होते. त्यामुळे या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी नागरिकांची माफी मागतो. ही जी दुरावस्था झालेली आहे ते कुठेतरी दूर करण्याचं काम मी या ठिकाणी निवडून आल्यानंतर प्रथमच करणार आहे. त्याच्यात सामान्य जे रस्त्याची समस्या असेल, घाण पाण्याची समस्या असेल, अस्वच्छता असेल, त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जी पूरपरिस्थिती निर्माण होते. आपल्या या जे वालधुनी नदीच्या किनाऱ्यावरती असलेले जी घरं आहेत त्यांना त्या नदीला लागून कुठलीही संरक्षण भिंत नाही. ते रिटेनिंग वॉल उभारण्याचं काम आपण या माध्यमातून करणार आहे. त्याचबरोबर जागोजागी CCTV महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा इतर सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी CCTV कॅमेरे. काही ठिकाणी रस्त्यावरती 6-7च्या नंतर अंधार पडतो, तिथं महिलांना किंवा लहान मुलांना फिरणं अवघड जातं. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवणे, अशा प्रकारच्या योजना. त्याचबरोबर लहान मुलांना इथे चाळीतले रूम असल्यामुळे जे 10वी-12वीची मुलं असतात त्यांना घरी अभ्यास करत असताना डिस्टर्बन्स फार होतो. बरोबर. त्यामुळे आपल्या प्रभागात चांगला एक सुसज्ज रीडिंग रूम आणि लायब्ररीची व्यवस्था करणे. फार छान. त्यानंतर जे आपल्या प्रभागातील कलाकार आहेत, जे कला संस्कृती जपणारी लोक आहेत, त्यांना कुठलं तरी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. त्याच्यासाठी एक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून एक नाट्यगृह उभारणे हे माझा प्रयत्न राहील. त्याच पद्धतीने चांगले सुसज्ज खेळाचे मैदान, वरिष्ठांसाठी, वयस्करांसाठी एखादा उद्यान, या सगळ्या गोष्टी करण्याचा माझा संकल्प आहे. म्हणजे माझ्या स्वप्नातला जो प्रभाग आहे ते मी राबवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेन. त्याच पद्धतीने सगळ्यात मोठी एक अडचण या प्रभागातल्या राहणाऱ्या लोकांची अशी आहे, त्यांना जे महापालिकेचा कर पावती भेटते, टॅक्स पावतीवरती अनधिकृत बांधकामाचा एक शेरा असतो. त्यामुळे जे कुठल्याही कामासाठी ते टॅक्स पावती घेऊन जातात, बँक लोन असेल किंवा कोर्टात कोणाला जामीन द्यायचा असेल तर मग ते मान्य केला जात नाही. तर ते कायदेशीररित्या कुठल्या पद्धतीने ते अनधिकृत बांधकामाचा शेरा काढण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. कायद्यातले जे प्रोव्हिजन्स त्याच्यासाठी आहे त्याचा अभ्यास करून ते काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. मस्त. त्याच पद्धतीने आपल्या प्रभागात ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीची जागा त्या सोसायटीच्या नावे करणे, अर्थात डीम कन्व्हेन्स करणे, याच्यासाठी मी त्या सर्व सोसायट्यांना सहकार्य करणार आहे. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा कायदेशीर मदत लागेल तर मी स्वतः वकील असल्यामुळे मी त्यांना त्या कायदेशीर मदत, म्हणजे मी आता या निवडणुकीत उभा आहे म्हणून सांगत नाही, तर मी वकील झाल्यापासून अनेक कल्याणपूर्वेतील अनेक लोकांना मी या कायदेशीर बाबींमध्ये मदत करत असतो. तर या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात आहे आणि हे संकल्पना घेऊन मी या निवडणूक लढवत आहे. क्या बात आहे नीरज कुमार. मला माझ्या मनापासून तुमच्या साठी शुभेच्छा आहेत आणि माझी मनापासून इच्छा आहे की तुम्ही येत्या 16 तारखेला जो रिझल्ट येणार आहे आणि त्या रिझल्टमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून यावे आणि हा जो प्रभाग आहे या प्रभागाला तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप करावं की फक्त कल्याण डोंबिवलीमध्ये नाही तर आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये जेवढ्या पण नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकांमध्ये हा वॉर्ड एक आदर्श वॉर्ड म्हणून ओळखला जाईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमच्यासाठी आणि मी तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टमध्ये आलात आणि आमच्या जे ऑडियन्स आहेत त्यांच्यासमोर तुमचे व्ह्यूज शेअर केले. त्यासाठी मनापासून धन्यवाद.